सांगतो. भगवान शंकरांचा वास केवळ भारत भूमीवर असल्याने ही भूमी पवित्र समजली जाते. आपल्या भारत देशाची देवता शिव आहे. या राष्ट्राच्या देवतेचा जर सतत जय जयकार केला तर राष्ट्राचाही सतत उत्कर्ष होत राहतो, असे आपल्या सद्गुरूंचे मार्गदर्शन आहे. आता आपल्या भारत देशात जे काही सणवार आहेत, जी संस्कृती आहे, त्यालाही ऋषीमुनींच्या वचनांचा किंवा काही शास्त्रीय आधार आहे. आता आपल्या इथे होलिका उत्सव असतो, होळीचा सण असतो, तर त्यावेळी हाताने शंख करून होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. तर हा शंख एखाद्या किंवा अनेक व्यक्तींच्या नावाने केला जातो. तर त्यामागे त्या व्यक्तींविषयी असलेला क्रोध जाहीररित्या व्यक्त करणे हा एक हेतू असतो. तर अशा रीतीने क्रोध व्यक्त झाल्यावर त्या व्यक्तीविषयीची द्वेष भावना कमी होते. किंवा दिवाळीमध्ये फटाके उडवणे, त्यामागे सुद्धा प्रदूषण वाढवणे हा हेतू कधीच नव्हता. तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि दिवाळीला नवीन पिके घरी येतात. फटाके उडवल्यामुळे जो वायू तयार होतो त्यामुळे धान्यात कीड निर्माण होत नाही. शिवाय फटाके हे तेजाचं प्रतीक आहे आणि दिवाळी ही तेजाची पूजा आहे. आणि सद्गुरूंनी वाढदिवसाबद्दलही सांगितलेलं आहे की वाढदिवसाला मेणबत्त्या फुंकणं ही काय आपली संस्कृती नाही, तर ती पाश्चिमात्य संस्कृती आहे. तर आपल्याकडे ज्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल तर त्याला अभ्यंग स्नान घालावे आणि नंतर त्याचे औक्षण करावे आणि जेवढे वय पूर्ण झाले तेवढ्या दिव्यांनी त्याला ओवाळावे आणि मग त्याच्या आवडीचं काहीतरी गोडधोड करून त्याला खायला द्यावे आणि अतिशय घरगुती स्वरूपात वाढदिवस साजरा करावा, असं आपल्याला सद्गुरूंनी मार्गदर्शन केलेलं आहे. विवेकानंदांनी सुद्धा परदेशामध्ये बंधू आणि भगिनींनो या एका वाक्यावर सगळ्या परदेशीयांची मनं जिंकली. तर ही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. आता कालच दसरा सण झाला. आपण सगळ्यांनी आपट्याची पानं एकमेकांना दिली. तर आपट्याचीच पानं दसऱ्याला का द्यायची, तर याच्या पाठीमागे पण कारण आहे. तर सद्गुरू सांगतात, दसरा हा सण आपट्याची पाने एकमेकांना देऊन का साजरा केला जातो, याविषयी विद्यारण्य स्वामींची गोष्ट आहे. आपण जसे भक्तीने स्थिर होत जातो तस तसा ईश्वराचा अनुभव येतो. ईश्वर हा आपण उपासनेला सुरुवात केलेल्या दिवसापासून आपल्या भेटीला निघालेला असतो. विद्यारण्य स्वामी नावाचे एक थोर पुरुष होते. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संन्यास ग्रहण करण्याचे ठरविले. त्यांना अशी इच्छा झाली की संन्यास ग्रहण करण्यापूर्वी गायत्रीचे दर्शन करून मग संन्यास घ्यावा. अखंड 12 वर्षे त्यांनी गायत्रीची उपासना केली. त्यानंतरही गायत्री दर्शन देत नाही, म्हणून ते संन्यास ग्रहण करण्यासाठी निघाले. पाठीमागून गायत्रीने त्यांना हाका मारल्या, अरे विद्यारण्या, अरे विद्यारण्या. त्यांनी विचारले, कोण आहे? तेव्हा गायत्रीने सांगितले, मी गायत्री आहे. तेव्हा विद्यारण्य स्वामी म्हणाले, मला आता तुझे दर्शन नको आहे. तुझी भेट घेण्यासाठी आज 12 वर्षे उपासना करीत आहे, तुला भेट देता आली नाही. गायत्रीने सांगितले, तू रागावू नकोस, फक्त मागे वळून पहा. मग विद्यारण्य स्वामींनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांना अतिचमत्कारिक दृश्य दिसले. मोठमोठी अरण्ये, मोठमोठे पर्वत, समुद्र, मोठमोठी श्वापद दिसायला लागली. त्यांना वाटलं की आपण हे काय पाहतो आहोत. गायत्रीने त्यांना सांगितले की ज्या दिवशी तू उपासनेला सुरुवात केलीस त्याच दिवसापासून मी तुला दर्शन द्यायला निघाले आहे. हे सर्व ओलांडता ओलांडता तुझ्यापर्यंत येण्यास मला इतका वेळ लागला. हा दोष कोणाचा? विद्यारण्य स्वामी ज्ञानी पुरुष होते. ते म्हणाले, दोष माझाच आहे. पूर्वीची जी माझी कर्मे आहेत, सुकृत्ये दुष्कृत्य आहेत, ती नाहीशी झाल्याशिवाय तुझ्या दर्शनाची अपेक्षा करणे चूक आहे. विद्यारण्य स्वामींनी क्षमा मागितली व सांगितले की तू किती श्रेष्ठ आहेस याची कल्पना मला आली नाही. तुझा हा जो साक्षात्कार मला झालेला आहे त्याची खूण म्हणून येथे सोन्या मोत्याचा पाऊस पडतोय. तेव्हा अक्षरशः तेथे सोन्या मोत्याचा पाऊस पडला. तो दिवस दसऱ्याचा होता व ज्या झाडावर हा सोन्याचा पाऊस पडला ते झाड आपट्याचे होते. त्यावेळेस लोकांचे सोने गोळा केले, त्यात ती आपट्याची पाने आली होती. तेव्हापासून त्या आपट्याच्या पानाला सोने म्हणण्याची पद्धत आहे. तर
अशा प्रकारे भारत देशाला व देशातील संस्कृतीला ज्ञानाची अध्यात्माची बैठक आहे. आता सद्गुरूंप्रमाणेच आपल्या भारत देशाबद्दल अजून काही सत्पुरुषांनी काय विचार व्यक्त केले आहेत ते मी थोडक्यात सांगते. परमपूज्य श्रीधर स्वामींनी छान उपमा दिलेली आहे आपल्या भारत देशाला. ते म्हणतात, संपूर्ण जग हा जर राजवाडा असेल तर आपला भारत देश हा त्या राजवाड्यातील देवघर आहे. देवघरात गेल्यावर कसं आपल्याला मंगलमय पवित्र वाटतं, तसं आपल्या भारत देशाकडे बाकीच्या जगातील इतर देश अतिशय मंगलमय पवित्र देश म्हणून पाहतात. आपण राहतो त्या देशाला भारतवर्ष असे म्हणतात. वर्ष म्हणजे या ठिकाणी देश असा अर्थ आहे. भारत माता की जय असा जय जयकार चोहीकडून ऐकू येतो. भारत मातेचेच स्तोत्र गायले जाते. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम, सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. भारत मातेचे असे वर्णन केले जाते. जल, धान्य, सुफल अशा सर्व उपयुक्त अन्न आहारांनी सधन, धनाने युक्त अशी ही भारत माता आहे. या ठिकाणी सर्व धान्याची उत्पत्ती होते. मलयज शीतलाम, मलयज म्हणजे मलय पर्वतात चंदनाची उत्पत्ती होते. चंदन हे शीतल थंड आहे. तो वारा चोहीकडे पसरतो, त्याचा तो सुगंध चोहीकडे पसरतो. मलयज शीतलाम, त्या गंधाच्या सुवासाने शीतलाम म्हणजे थंड होते. अशा रीतीने असणारी, शांत असणारी, सस्याधिकांनी श्यामल म्हणजे श्यामवर्ण झालेली अशी ही भारत माता, तिला वंदन असो असे रोज प्रार्थिले जाते. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीम, फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम, सुहासिनीम सुमधुर भाषिणीम, सुखदाम वरदाम मातरम, वंदे मातरम. अशा रीतीने रोज प्रार्थना केली जाते. शुभ्र ज्योत्स्नाम, भारत मातेचा रंग शुभ्र आहे. तस्मात शुभ्र तेजोमयम, शुक्ल तेजोमयम ब्रह्म. उपनिषदातून ब्रह्मस्वरूपाचे आनंदाचे वर्णन करताना शुक्ल तेजोमयम असे केले जाते. चंद्रासारखे असे म्हटले जाते. सदोदित प्रफुल्ल आणि सहर्ष असणारे तिचे स्वरूप, उत्साहजनक असे तिचे स्वरूप आहे. तीही पण सदोदित उत्साहाने पूर्ण असते. सदोदित विकसित पुष्पांनी ती पूजिली जाते. अनेक पवित्र स्थळे भारत मातेच्या या आवारात आहेत. ब्रह्मारण्यासारखी अनेक वने आहेत. त्यामुळे तिला शुचित्व आणि अनुपम अशी शोभा प्राप्त झाली आहे. त्या ठिकाणी त्या वनातून अनेकांनी तप केले, ब्रह्म साक्षात्कार संपादला. अरण्यक म्हणून वेदाचा एक भागच आहे. सुहासिनीम, परब्रह्म स्वरूपाच्या त्या आनंदाने सदोदित सुहास्य तिच्या मुखकमलावर विलसित असते. अशी ही भारत माता. सुमधुर भाषिणीम, तिचे भाषण फार मधुर असते. तत्त्वम असी, हा उपदेश ती सदोदित लोकांना देते, आपल्या मुलांना देते. अमृतस्य पुत्राहा म्हणून हाक मारून संबोधून तत्त्वम असी असा उपदेश मधुर वाणीने करते. सुखदाम असे तिचे वर्णन केले आहे. ते सुख ते ब्रह्मसुख देणारी आहे. वरदाम, त्या ब्रह्मसुखाचा साक्षात्कार हो. ऐहिक आणि पारमार्थिक तुमचे जीवन सफल हो म्हणून वरदाम, वर देणारी अशी ही भारत माता. वंदे मातरम, अशा त्या भारत मातेला वंदन असो असे रोज प्रार्थिले जाते. भारत मातेची उपासना ब्रह्मरूपाने, ब्रह्मस्वरूपाने केली जाते. ही आनंदाची गोष्ट आहे. समर्थांनी या भारत मातेला आनंदवन भुवन असे नाव ठेवलेले आहे. समर्थ म्हणतात, सामर्थ्ये यश कीर्तीची, प्रतापे सांडिली सीमा, ब्रीदेची दिदली सर्वे, आनंदवन भुवनी. भारत मातेचे वर्णन करताना सामर्थ्ये यश कीर्तीची, यशकीर्तीची जितकी म्हणून सामर्थ्य आहेत ती सर्वही या भारतवर्षात भारत मातेच्या ठिकाणी आहेत. प्रतापे सांडिली सीमा, प्रताप इतका अद्भुत आहे की त्याला अंतपार नाही. भारत मातेचे हे वर्णन आहे. ब्रीदेची दिदली सर्वे, आनंद वनभुवनी. ऐहिक आणि पारमार्थिक जीवन संपूर्ण होण्याकरता, यशस्वी होण्याकरता
जे म्हणून पाहिजे ते आपल्या ब्रीदाच्या योगाने सर्वांनाही देऊन टाकले आहे, समृद्ध केले आहे. त्याच्यात ऐहिक संपत्ती, दैवी संपत्ती सर्वही देऊन टाकली आहे. परमार्थाला योग्य असे जीवन ज्याच्यामुळे होते ते सर्वही भारत मातेने आपल्या मुलांना, भारतीयांना देऊन टाकले आहे. आनंदवन भुवन, आनंदवन भुवनाच्या ठिकाणी म्हणजेच भारताच्या ठिकाणी या सर्वांचा लाभ सर्वांना होतो. अशी भारत माता मनासी प्रचित आली, शब्दी विश्वास वाटला, कामना पुरती सर्वही या आनंदवन भुवनी. भारताचे वर्णन पुष्कळ ठिकाणी आले आहे, पुष्कळांनी वर्णन केले आहे. हा हिंद देश माझा, अशा अभिमानाने भारताचे वर्णन केले आहे. भारताचेच नाव हिंदुस्थान. शब्दी विश्वास वाटला, भारताच्या वर्णनाच्या त्या शब्द माधुर्यात विश्वासही निर्माण झाला. मनासी प्रचिती आली आणि खरोखरीच मनालाही पण ते पटले आणि अनुभवाने कामना पुरती सर्वही आनंदवन भुवनी. या ठिकाणी ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक सर्व कामना पूर्ण होतात. नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय, अशी ख्याती या आनंदवन भुवनाची आहे. तद वनम नाम प्रख्यातम ब्रह्म, असे शंकराचार्यांनी सांगितले आहे. तेव्हा ते ब्रह्म कसले आहे? प्रज्ञानम आनंदम ब्रह्म, ते ज्ञानरूप आणि आनंदरूप आहे. समात्र असे ते आहे. आनंदरूप परब्रह्मच या भुवनात म्हणजे भारतात व्यापून आहे, भरून आहे, असे आनंदवन भुवनी या पदात समर्थांनी आम्हाला कळवले आहे. ब्रह्मस्वरूपाची उपासना या ठिकाणी विशेषतः केली जाते. बुडाले सर्व ही पापी, हिंदुस्थान बळावले वनभुवनी. भारतालाच उद्देशून समर्थ सांगतात, हिंदुस्थान बळावले. हिंदुस्थान या पदावरून हे स्पष्ट होते, सर्व पापवृत्ती नष्ट झाल्या, असुर संपत्ती नष्ट झाली. असुरी संपत्ती नष्ट होऊन दैवी संपत्ती या ठिकाणी वाढू लागली. काही संसर्गतो दोष गुणाहा भवंती, अशा न्यायाने परदेशीयांच्या संसर्गाने काही जर ढग आले तर ते महात्म्यांच्या वचनाने, अवताराने नाहीसे होऊन जसे मेघ गेल्यानंतर सूर्याचा जसाच्या तसा प्रकाश होतो, त्याप्रमाणे भारतवर्षाचे वैभव जसेच्या तसे सदोदित असणार आहे. सूर्याला काही मेघाचे आवरण नाही, पण तिथल्या लोकांच्या पुढे जर काही मालिन्य उत्पन्न झाले असले तर ते नष्ट होते. काही पक्ष घेतला देवे आनंद वनभुवनी. या आनंद वनभुवनाच्या भारताच्या ठिकाणी परमात्म्याचे अवतार झाले. राम, कृष्ण यांसारखे परमेश्वरी अवतार या भारतभूमीत झालेले आहेत. तर असे हे भारताचे वैभव. भारत कसा असावा तर रामराज्यासारखा असावा. रामचंद्रांच्या वेळी जसे राज्य होते असा भारत समर्थांना अपेक्षित आहे. भारतातील प्रजा आणि भारतभूमीचे पावित्र्य हे फार मोठे आहे. या भारतवर्षात जे जन्माला येतात त्यांचे किती अहोभाग्य आहे. त्यांच्या पुण्याचा साठा किती मोठा असला पाहिजे. प्रसन्न येशाम स्विदुत स्वयं हरी. या भारतवर्षात जन्म घेणाऱ्यांना श्रीहरीचे सहाय्य आपोआप लाभते. त्यांच्यावर श्रीहरी स्वयं प्रसन्न असतात. या भारतवर्षात जन्म घेऊन सर्वजण परमात्म्याच्या आराधनेत असतात. त्या भूमीत जन्म घेऊन आम्हालाही परमात्म्याची भक्ती करावीशी वाटते. ब्रह्मविद्येचा अभ्यास करावासा वाटतो. ब्रह्मविद्येत रंगून जावे असे आम्हाला वाटते. अशी ही भारतभूमी देवांनाही हेवा वाटावा अशी आहे. गायंती देवाः किल गीतकानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागिनः. स्वर्गापवर्गास्पद मार्गभूते भवंती भूयः पुरुषा स्वरूपात. विष्णू पुराणातील हे वर्णन आहे. देव सुद्धा इथल्या लोकांचे गान करतात. भारतभूमीच्या ठिकाणी असणारे ते भारतीय खरोखरीच धन्य आहेत, अशी ही स्तुती देव सुद्धा करतात. जर असे झाले तर पहा, भारतात जन्म घेणे म्हणजे किती पुण्याचे, सौभाग्याचे काम आहे. अशा या भारतभूमीत आपण जन्माला आलो आहोत हे आमचे परम भाग्य आहे. पण असे आहे, त्याचे महत्व आपल्याला पटले पाहिजे, कळले पाहिजे, वळले पाहिजे.
राजा करा, पण आपण राजा आहोत ही जाणीव असली तर तो राजासारखा वागतो. आणि कोणाच्याही विकृतेने ती जाणीव नष्ट झाली तर राजा असूनही पण त्याला मी राजा आहे असं वाटत नाही, तर असे होऊ नये. अशा या भारतभूमीत त्या भारत मातेला अनुरूप अशी प्रजा नांदो. तिचे वैभव अनुपम असून सर्वदा उजळत राहो. परब्रह्म रूपच या ठिकाणी सदोदित सर्वत्र आपल्या आनंद रूपतेने नांदो. याच्या प्रकाशाने सर्व जग ब्रह्मस्वरूपाने उजळो. आनंदी आनंद सर्वत्र राहो. अशी मी प्रार्थना परमात्म्याच्या चरणकमली करतो. आम्ही भारतीय आहोत, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आम्हाला लाभू दे. त्या वैभवाने आम्ही असावे, अशी प्रार्थना या भारतभूमीच्या भारत भाग्य विधात्याला विधात्याच्या चरणकमली मी अनन्यतेने करतो. देव प्रसन्न होऊन आम्हा सर्वांनाही वर देवो आणि खरोखरीच भारतीय म्हणून जग उजळत आनंद रूपाने राहून ब्रह्मनिष्ठेत आमचे जीवन सुरळीत चालो किंवा ते चालावे आणि ते परमात्म्याच्या कृपेने चालेलच, यात काही संशय नाही. हे परमपूज्य श्रीधर स्वामींनी भारत देशाबद्दलचे विचार मांडलेले आहेत. भारत मातेची उपासना राष्ट्रात चालू आहे. जननी जन्मभूमिश्च जननी जन्मी गरीयसी अथवा जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. भूमी दोन्ही शब्द आहेत. एकंदरीत आई आणि मातृभूमी, माता आणि मातृभूमी यांची योग्यता फार मोठी आहे. स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही त्यांची योग्यता, महत्व, आनंददायित्व अधिक आहे. मात्रा समम नास्ती शरीर पोषण. शरीर पोषण व्हायचे असेल तर आईपेक्षा दुसरे कोणी अधिक करू शकत नाही. मुलाचे शरीर पोषण आईकडूनच होत असते. न मातुः परम दैवतम, आईहून मोठे दैवत नाही असेही पण सांगण्यात येते. मातृदेवो भव पितृदेवो भव या ठिकाणी सुद्धा जनकापेक्षा जननीचेच महत्व अधिक दाखवले आहे. प्रथम मातृदेवो भव असे म्हणून नंतर पितृदेवो भव असे सांगण्यात आले आहे. आईचे उपकार फार मोठे असतात. जन्मभूमी पण तशीच. जन्मभूमी अन्न देते व त्यामुळे पोषण होते. भूमेरन्नम तथा प्रजाः, भूमीपासून अन्नाची प्राप्ती होते आणि नंतर प्रजेची प्राप्ती होते. त्या दृष्टीने मातृभूमीचे महत्व फार मोठे आहे. आपले देह सर्वही अन्नमय कोश आहेत, अन्नमय आहेत. तेव्हा अन्न मातृभूमीपासून प्राप्त होते. देहाची उत्पत्ती मातृभूमीपासून होते. सप्त धातू हे अन्नापासून होतात. मातेचा देह सुद्धा पृथ्वीपासूनच, जन्मभूमीपासूनच झालेला असता दृष्टीने मातृभूमीचे जन्मभूमीचा आमच्यावर थोर उपकार आहे. मातृदेवो भव यात मातेच्या ठिकाणी देवबुद्धी ठेवावी असे जसे सांगितले आहे, तसेच मातृभूमीच्या ठिकाणी सुद्धा देवबुद्धी ठेवावी असे सांगितले आहे. आपण रोज सकाळी श्लोक म्हणतो, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे असं म्हणून आपण जमिनीवर पाय ठेवतो. असे रोज प्रातःकाळी म्हटले जाते. विष्णू पत्नी भूमी होय. भूमी ही विष्णू शक्ती आहे. पालन कार्य विष्णूचे. पालन पृथ्वीमुळेच होते, जन्मभूमीमुळेच होते. तेव्हा भूमीचे स्वरूप विष्णूचेच आहे. अशा दृष्टीने जन्मभूमीचे गोडवे कितीही गाळले आणि कितीही पूज्यता तिच्या ठिकाणी ठेवली तर थोडेच आहे. पुत्रोहम पृथ्वीव्याः ही मातृभूमीची उपासना पूर्वीपासून आलेली आहे. पृथ्वी सुक्तच आहे. त्यात माता पृथ्वी ही आई आहे. ही उपासना जन्मभूमीची उपासना अशी मातृभूमीची उपासना पूर्वीपासून चालत आलेली आहे. भूमी ही माझी आई आहे आणि मी त्या पृथ्वीचा पुत्र आहे असे आलेले आहे. तेव्हा ही मातृभूमीची उपासना आणि त्याला अतिशय महत्व आहे. भारते दुर्लभम जन्म, भारताच्या ठिकाणी जन्म घेणे म्हणजे फार भाग्याचे आहे. भारत या शब्दाचे महत्व किती आहे तर भारत हा देवनिर्मित देश आहे. पृथ्वी ही देवाची सृष्टी आहे, देवापासून निर्माण झाली आहे. असे असताना भारतालाच इतके महत्व कोणत्या दृष्टीने आहे तर त्याला सुद्धा आधार आहे.
उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संततीः. हिमवत पर्वताच्या दक्षिणेकडे आणि समुद्राच्या उत्तरेकडे हा भारत देश पसरला आहे. भारती यत्र संततीः आणि यात निर्माण झालेल्या त्यांना भारतीय असे म्हणतात. जम्बूद्वीपाच्या ठिकाणी हा भारतवर्ष आहे. त्या जम्बूद्वीपात देखील भारताचे विशेष महत्व आहे असे सांगण्यात आलेले आहे. जम्बूद्वीपाच्या ठिकाणी असणारे जे भारतवर्ष आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. या ठिकाणी सनातन वैदिक आर्य धर्माची स्थापना आहे. या ठिकाणीच परमेश्वराचे अनेक अवतार झाले आहेत. आदरणीय मूलग्राही स्मृती या भारतवर्षातच आहे. भारतवर्षातल्या नद्या काय, पर्वत काय, सर्व विभूती आहेत. काहीतरी कारणाने ते निर्माण झाले आहेत. जग पावन करणारे ते आहेत. गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यः विष्णुलोकम स गच्छति. गोदा यमुना सर्व पुण्य नद्या आहेत, पुण्य पर्वत आहेत. त्याला पाठीमागचा इतिहास आहे. अशा दृष्टीने या भारताचे महत्व फार आहे. आज नाही तर उद्या ही भारतीय संस्कृतीच विश्वाची संस्कृती होईल याचा श्री गणेशा आतापासूनच सुरू झालेला आहे. हिमालयम समारभ्य यावत बिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जो देश गणला जातो त्याला हिंदुस्थान असे म्हणतात आणि त्या देवनिर्मित देशालाच हिंदुस्थान असे म्हणतात असे या श्लोकात सांगितले आहे. या देशात जितके तत्वज्ञानी भक्त इत्यादी सर्व दृष्टीने आदर्श म्हणून त्या त्या क्षेत्रात झालेले आहेत तितके अन्य कोणत्याही देशात झालेले नाहीत. तर अशा भारत गुरुस्थानी देश आहे. तत्वज्ञान, सामाजिक व्यवस्था, पारलौकिक गती आणि ऐहिक समृद्ध जीवन या सर्वांसाठीच भारत आदर्श आहे. आपल्या या भारत भूमीला आर्यभूमी असेही म्हटले जाते. या आर्यभूमीत जेव्हा जेव्हा म्हणून धर्माची ग्लानी होते तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो असे भगवंताचे आश्वासन आहे. भगवंताची इच्छा काय की या भूमीत, आर्यभूमीत, भारतभूमीत धर्म घडावा. धर्म उज्ज्वल असा आपल्या प्रकाशाने नित्य प्रकाशित असावा. धर्माची ग्लानी होऊ नये अशी त्याची इच्छा. अर्थात भारत मातेचीही इच्छा तशीच असणार. आईला काय वाटते? मुले चांगली असावीत, चांगली व्हावीत, त्यांचे संस्कार चांगले असावेत, त्यांनी धर्माप्रमाणे वागावे, परमात्म्याची भक्ती करावी, परमात्म्याचे ज्ञान करून मुक्त व्हावे, पुत्राने सुखाने असावे, ऐहिक जीवन सुख समृद्धी, धनधान्य समृद्धी, अनुकूलता असून धर्माप्रमाणे वागून आत्मज्ञानाने असंग असे आपले स्वरूप जाणून कशातही गुरफटून न पडता ताकातल्या लोण्याप्रमाणे जगात सारभूत वस्तुरूप होऊन जगावे, असावे, जीवन व्यतीत करावे असे आई बापांना वाटते. जगाचे जे मायबाप भूमी विष्णू म्हणजेच लक्ष्मी विष्णू त्यांनाही तसेच वाटणे स्वाभाविक आहे. धर्माचे आचरण आपल्या भूमातेला, जन्मदात्रीला, जन्मभूमीला आवडते. त्यामुळे आपण धर्माचे आचरण करून तिला रिझवावे अशी आमची भूमिका तयार हो. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. भगवंत भावाचा भुकेला तो भावनेने वश होतो. भावनेने, भक्तीने देवाला वश करता येते, आपले कल्याण करतो. त्या प्रभू कृपेने आपण सर्वही खरे भारतीय होऊया. जगाला आदर्शवत आपले जीवन व्हावे. देवाच्या कृपेने ते निश्चयाने ते होईलच यात शंका अजिबात नको. म्हणजेच भारतभूमीची सेवा धर्माचरण करून आपण करूया. धर्म म्हणजे काय तर चांगले विचारधारा करणे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणे. आता मी परत सद्गुरूंच्या मार्गदर्शनाकडे येते. सद्गुरूंनी सांगितले आहे की भगवंताचे गीतेमध्ये एक महत्वाचे वाक्य आहे की सर्व धर्म सोडून तू माझ्याकडे ये म्हणजे मी तुला माझ्यात सामावून घे. या ठिकाणी धर्म म्हणजे शरीराचा धर्म होय.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की भगवंताचा जन्म फक्त भारतातच झाला होता. इतर अवतार भारतातच झाले होते व वरील वाक्य देखील भारतातच उच्चारलेले आहे. आमच्यासारखे अधिकारी पुरुष या भूमीवर सुमारे दर 100 वर्षांनी जन्म घेत आले आहेत. ते भगवंताचे धर्मरक्षणाचे व भक्त कल्याणाचे कार्य पुढे चालू ठेवत आले आहेत. देशाची प्रगती होण्यासाठी देश व देव एक मानावे लागतात. देवाच्या भावनेतूनच देशाची सेवा केली पाहिजे. ज्ञानी व दूरदृष्टीच्या माणसांचा मान ठेवला गेला पाहिजे. काही वर्षांनी असा काळ येईल की लोकांना अध्यात्म शोधावे लागेल. सध्याचे विज्ञान ते काही काळाने सर्वनाश करते. जेथे धर्म आचरला जातो व पाळला जातो म्हणजेच आपल्या भारत देशातच अखिल मानव समाज अध्यात्म शोधायला येईल. अनादी काळापासून या भारत भूमीवर महापुरुष सत्पुरुष जन्माला येत आहेत व पुढील काळातही ते येतच राहणार आहेत. तर असे आपल्या भारत देशाचे महत्व आहे आणि आपला जन्म या परम भाग्याने भारत देशात झालेला आहे. त्यातूनही महाराष्ट्रात झालेला आहे. भारत ही देवभूमी आहे तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. तर अशा या भारत भूमीची अधिकाधिक सेवा करून ती संस्कृती जपून तिच्या मनातून उतराई होण्याचा आपण प्रयत्न करूया. श्री गुरुदेव दत्त. तर असे भारत देश व संस्कृती या पद्धती मला जमेल तसे मी संकलन करून आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. यासाठी मी आपले श्री रामकृष्ण वाच आणि गुरु आणि पुष्प 11 ही 2 पुस्तकं रेफरन्ससाठी घेतली होती. तसेच परमपूज्य श्रीधर स्वामींचं वंदे मातरम हे पुस्तक आहे माझ्याकडे. ते नुकतंच माझ्या वाचनात आलं होतं. त्याच्या आधारे मी थोडी माहिती संकलित करून आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि यात काही सांगताना जर काही चुकलं असेल तर मी सद्गुरूंची क्षमा मागते. आणि जे काही चांगलं असेल ते सगळं सद्गुरूंच आहे. आणि ही सेवा मी आजची सद्गुरू चरणी अर्पण करते. श्री गुरुदेव दत्त.